विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सचा पेपर खूप छान केलाय तुम्हाला. ओके. आणि केमिस्ट्रीचा अभ्यास पण कंप्लीट झालाय आणि तुमची रिव्हिजन स्टार्ट झालेली आहे. असं जर असेल तर हा व्हिडिओ इमिडिएटली स्किप करून टाका. हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये बाळांनो. मला तुमचा 1-1 मिनिट महत्त्वाचा वाटतोय. व्हिडिओ इमिडिएटली स्किप करा जर तुमचा अभ्यास व्यवस्थित सुरू असेल तर. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुमच्या मनात थोडा देखील तणाव असेल तर केमिस्ट्रीचा. मी तुम्हाला भरपूर महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला फक्त पास व्हायचंय. ओके. 2 वर्ष वाया घालवलेली आहेत आपण. फिजिक्सचा पेपर सुद्धा अवघड गेलेला आहे. त्या तणावात आपण आहोत आणि आता केमिस्ट्रीला संपले ना. गेला ना. कालचा दिवस गेला, आजचा दिवस गेला, तर उद्याच पेपर आहे. आणि जेव्हापासून हा पेपर पॅटर्न आलाय ना, आय थिंक 2013 पासून अशीच अवस्था आहे. दरवर्षी 1-2 मुलं मला भेटतातच. यावर्षी सुद्धा एक मुलगा आता बसलाय बाजूला. ओके. त्याच्या समोरच मी हा व्हिडिओ तयार करतोय, की तो तणावात आहे. त्याचे पालक दुपारी त्याला घेऊन आले 4 वाजता. ओके. किती वाजता? 4 वाजता आणि ते म्हणले, "सर रडतोय. रडतोय, तणावात आहेत." आता तो तणावात नाहीये. आता तो त्याचा तणाव मी दूर केलाय या 4-5 तासात म्हणूया आपण. आणि जे आत्ताचे अगोदरचे 2-3 व्हिडिओ मी अपलोड केले ना, ते त्याला कन्सिडर करूनच केले होते, की तुम्हाला ना अभ्यास झाल्यासारखा कधी वाटतो माहितीये का तुमचे टॉपिक फिनिश झाल्यानंतर. बरं, जुने 3 व्हिडिओ जाऊ दे त्याचा विचार करायला नको. पण मला काय सांगायचंय बघा, की तुम्हाला तुमचं टार्गेट चेंज करावं लागेल. तुम्ही पहिली गोष्ट हे जे टार्गेट ठेवलंय ना, तेच चुकीचं आहे. पहिली गोष्ट टार्गेट बदला. तुम्हाला चांगला स्कोर करायचा आहे. ओके. आता एक लक्षात घ्या. मन. मी बऱ्याच वेळा सांगतो रे, मन शांत ठेवायला शिका. माझं वय आता 45 आहे. ओके. 45 वर्षाचा मी आहे. अजून नाही जमत मला. मी पण चिड करतो, ओरडतो. पण अडचणी आल्यानंतर मी एकदम स्ट्रॉंग बनतो. गेले 3 महिने मी क्लासेसला कसं हँडल केलंय माझं मलाच माहिती आहे. पण मी अडचणी आली की स्ट्रॉंग बनतो. हां, मुलांच्यावर चिडतो मी. मुलं अभ्यास करत नाहीत, बऱ्याचशा गोष्टी मग चुकीच्या काही गोष्टी करतात, मी सोडत नाही त्यांना, फटके देतो. पण अडचणी आल्यानंतर मी खंबीर बनतो. तुम्हाला माझ्यासारखं बनवायचंय. आता आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. बरोबर आहे. सर पण होईना झालाय अभ्यास. हे तुझ्या मनामुळं, तू जे तणावात आहेस ना त्याच्यामुळं. तो तणाव अगोदर दूर कर. मी तुम्हाला सांगू का, त्या मुलाचे वडील माझ्याशी बोलले. ओके. बऱ्याच पालकांचा मला खूप अनुभव आहे मला, की पालक काय म्हणतो, की "सर सांगा त्याला, की आम्ही त्याला दबाव नाहीये देत." अरे पालकांसाठी तुम्हीच महत्वाचे आहात ना. मग तुम्ही तणावात गेल्यावर पालकांना काय आनंद होणार आहे? नाही होणार. फक्त ना हा क्षण तुम्हाला घडवतोय. तुम्हाला तुमच्या समोर अडचणी आहेत ना, मग यातून मार्ग कसा काढायचा हे तुम्ही ठरवायचंय. अभ्यासाशिवाय मार्ग नाहीये ना, मग आता करायचं काय? सांगतो. तुमचा काहीच अभ्यास झाला नाही असं मी कन्सिडर करतो. मग सुरुवात कुठून करणार? तर सुरुवात करा लॉज. आणि मी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा कोहलार्स लॉ करा. हा लॉ झाल्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही लॉचं स्टेटमेंट करायचं नाही. रिझन सांगू का? ऑफलाईन क्लासमध्ये सलग 3 दिवस मुलांना मी शिक्षा दिल्या होत्या. पालक आले की पालकांचं मुलांना विचारायचं, कोहलार्स लॉचं स्टेटमेंट सांग. मुलं म्हणायची, "सर ते सोडून दुसरा कुठला पण विचारा की." पण नाही, कोहलार्स लॉ. त्याचे न्यूमेरिकल्स अतिशय सोपे आहेत. थोडासा वेळ द्या. 1 तास, दीड तास जाऊ दे म्हणूया आपण. YouTubeवरचे 7 व्हिडिओ आहेत. 7च्या 7 बघा विथ न्यूमेरिकल दिलंय मी. अरे फॉर्म्युला तरी लिहा ना, मार्क मिळेल तिथं. लॉचं स्टेटमेंट प्रत्येक वेळी येईल असं नाहीये बाळांनो, न्यूमेरिकल येतंय. हे झालं की डायग्राम करा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या. ओके. ड्राय सेल, H2O2 फ्युअल सेल हा प्रश्न करा. ते झालं की डिस्टिंग्विश करा. ऑर्डर ऑफ रिएक्शन, मॉलिक्युलरिटी, क्रिस्टलाइन सबस्टन्स, अमॉर्फस सबस्टन्स. अजून कुठला आहे? आयसोथर्मल प्रोसेस, एडियाबॅटिक प्रोसेस. अजून काय? लॅन्थेनाइड्स आणि एक्टिनाइड्स. अरे नशीब चांगलं असेल तर येईल यातला एक प्रश्न. नाही आला तर एक्सप्लेन मध्ये आला तर डेफिनेशन तर लिहू शकता ना ऑर्डर मॉलिक्युलरिटीची. सुडो युनिमॉलिक्युलर रिएक्शन, सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हे असले प्रश्न करा. ओके. इथंच तुमचा ठीक-ठाक पेपर अटेम्प्ट होईल लक्षात घ्या. आता एनोमलस बिहेवियर ऑफ फ्लोरीन आणि ऑक्सिजन. अरे खूप सोपं असतं. मला सांगा ऑक्सिजन सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे? येत नाही उत्तर. येत नाही मुलांना. मग मी म्हणतो श्वास घ्या. हां. कुठला गॅस घेतलात विचारतो मुलांना मी. म्हणतात मग ऑक्सिजन. मग कळतं सॉलिड आहे का लिक्विड आहे का गॅस आहे. मग ऑक्सिजन जर गॅस असेल तर बाकीचे सगळे गॅस नसणार आहेत. हेच त्याचं एनोमलस बिहेवियर आहे. ऑक्सिजन हा डायॲटॉमिक आहे O2. बाकीचे पॉली एटॉमिक आहेत. ऑक्सिजन हा पॅरामॅग्नेटिक इन नेचर आहे. बाकीचे मग डायमॅग्नेटिक असतील. हेच तर लिहायचं आहे बिहेवियर मध्ये. त्याचे रिझन्स का? ते पण लिहायचंय. पुस्तकात शोधा.
ट्रेंड्स इन प्रॉपर्टीज हे दोन क्वेश्चन एकमेकाला अल्टरनेट आहेत. हे नाही तर ते नाही तर ते नाही तरी येतेच लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं एवढं झालं की ग्रीन केमिस्ट्रीची डेफिनेशन करा. नॅनो शब्दातलं जेवढे प्रश्न आहेत ते करा. नॅनो टेक्नॉलॉजी, नॅनो पार्टिकल, नॅनो स्केल, नॅनो 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 ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस नॅनोतलं करायचा प्रश्न येतोय परीक्षेत. बरं, जर तुम्हाला इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर विचारला तर हे फॉर्म्युला काय अवघड आहे? एबीसीडीतले ते शब्द आहेत झेड मायनस एक्स प्लस वाय आणि स्पिन ओनली मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा एक फॉर्म्युला आहे. बरं, तसे प्रश्न भरपूर आहेत. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुमचं मन शांत झालं की नाही ते सांगा अगोदर. चेहरा आनंदी ठेवा. चेहरा आनंदी पाहिजे. प्रेशर क्रिएट करू नका. प्रेशर क्रिएट करणं बिलकुल चांगलं नाहीये. मी माझ्या आयुष्यातले काही क्षण तुम्हाला मी सांगतो. सिरियसली ओके. काही क्लासमधल्या मुलांच्यामुळं, त्यांच्या चुकांमुळं 1-2 वेळा मला म्हणजे थोडासा तणाव भरपूर निर्माण झाला होता. क्लिअरली सांगू का? तणाव निर्माण झाला, की आपली तब्येत बिघडते म्हणजे बिघडते मी अनुभव घेतलाय. हां, बिघडतेच. मी तुम्हाला सांगू का? बऱ्याचशा गटात कुठे गप्पा मारत बसायचं नको. पण तुम्ही जेवढं शांत राहायचा प्रयत्न कराल ना, जितकं शांत राहायचा प्रयत्न कराल, तेव्हा तुम्हाला योग्य असे मार्ग सुचतील. मग कुठलीही अडचण असू त्यातून तुम्ही बाहेर येऊ शकता. मी तुम्हाला क्लिअरली पुन्हा एक एक्झाम्पल देतो. पुन्हा म्हणजे जो स्टुडंट फिजिक्सचा पेपर फक्त 4 मार्काचा अटेम्प्ट करून येतो, तो केमिस्ट्रीमध्ये 60 प्लस आणि मॅथ्समध्ये क्लोज टू 80 मार्क्स जर पाडत असेल, कसं काय पॉसिबल झालं? छान. तो मुलगाच स्ट्रॉंग होता म्हणूया आपण. त्यानंच मला सांगितलं, "सर 4च मार्काचा अटेम्प्ट झालाय" म्हणून. नाहीतर बाकीचे घाबरून, "सर छान गेला पेपर, सोप्पा गेला, तुम्ही गेलेलेच प्रश्न आले होते" असे सांगतात. पण तो मुलगा त्यानं सांगितलं. मग त्याच्यावर आम्ही लगेच उपाय केला. तर आता जो मुलगा माझ्यासमोर बसलाय, त्यानं पण ठीक आहे, त्याच्या घरातले आले सांगायला, "ठीक आहे, मार्ग तर निघाला ना." तुमच्या घरातल्यांशी बोला. फिजिक्सचा पेपर सोपा गेलाय, अवघड गेलाय. तुम्हाला ते सपोर्ट करतात हे लक्षात घ्या. आई-वडिलांसाठी तुम्हीच इम्पोर्टंट आहात आणि तुमच्यासाठी आई-वडील इम्पोर्टंट आहेत. ओके. मग हे प्रश्न कराल ना मग आणि हे करून ना सांगू का बाळांनो, मी जाणून-बुजून इथं लिहिला नाही एक पार्ट डेफिनिशन्स. डेफिनिशन्स करणार आहेत, तर सोल्युशनच्या पहिल्यांदा करा. ऑस्मॉसिस, सेमी परमिएबल मेम्ब्रेन ते सगळे प्रश्न करा. किंवा मी तुम्हाला आता सांगतो, डेफिनिशन करताना लास्ट 5 जे पेपर आहेत, त्यातल्या सगळ्या डेफिनिशन करा. मिनरलची पण डेफिनिशन आलेली आहे, ओव्हरची पण डेफिनिशन आलेली आहे. मेटलर्जीच्या पण डेफिनिशन, इंटेन्सिव्ह, एक्सटेन्सिव्ह. किती डेफिनेशन आहेत. मग सर होईल का? होणार. आज वाटल्यास जागरण करा. उद्या पेपर नंतर रेस्ट घ्या थोडीशी. ओके. म्हणजे आज तुम्ही 12-1 पर्यंत जागणार आहात. सकाळी उठून पुन्हा फायनल रिव्हिजन करणार आहात आणि मग पेपरला सामोरे जाणार आहात. आणि त्यानंतर थोडीशी रेस्ट घ्या. मॅथ्सची काळजी करू नका. सेक्शन डी मध्येच आपण जबरदस्त स्कोर करणार आहे. पुन्हा थेरम्स आपण सगळे केलेले असणार आहेत. पुन्हा सेक्शन डी जमतंय म्हटल्यावर एबीसी काय अवघड आहे? टिपिकल टॉपिकना आपण टार्गेट करणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी आता करू नका. ओके. मग माझं काम मी परफेक्ट केलं असं मला वाटतंय. तुमची भीती झाली ना कमी बाळांनो? आम्ही आहोत तुमच्यासाठी लक्षात घ्या. काही तणाव घेऊ नका. अरे सीईटीचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला सांगू का? मी सीईटीसाठी यावेळेस ना टेस्ट सीरीज पण लॉन्च करणार आहे. फिजिक्सचा कोर्स सेपरेट लॉन्च करणार आहे केमिस्ट्रीचा. फक्त या शनिवार-रविवारी. मॅथ्सचा पेपर उद्या आहे, त्या दिवशी आपला कोर्स लॉन्च झालेला असेल. ठीक आहे? वाट बघा. ऑल द बेस्ट.